मुलींनी ही HPV लस घेण्याचा ठरवलं. त्या लसीकरणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे साहेब, श्री डॉक्टर शशील गुरगुडे, डॉक्टर अन्सारी, आपल्या चौगले मॅडम इंदोरच्या प्रमुख, त्यांच्या सर्व महिला सहकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू भगिनी, आता चौगले मॅडमने सांगितल्याप्रमाणे की आपल्या महिलांच्या मध्ये दुर्दैवानं गर्भाशयाचा, मुखाचा आणि ब्रेस्ट हे 2 कॅन्सरचे शाप लागले आणि हे शापमध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपल्या महिलांना ही लस बघणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला या खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी अनेक वेळा अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की विशेषतः महिला या लाजवाडू असतात, घाबरट असतात आणि आपलं दुखणं दुसऱ्याला सांगणं यासाठी त्यांना लाज वाटत असते. आणि कॅन्सर असा रोग आहे की आपण वेळेवर जर सांगितलं नाही, वेळेवर आपण जर उपचार केले नाही, याचे स्टेजेस वाढत गेले तर फार मोठा त्रास कुटुंबाला, मनस्ताप आणि स्वतःला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावं. आणि म्हणून WHO आरोग्य संघटनाची, जागतिक आरोग्य संघटना, ICMR आणि अनेक संघटनांनी की गर्भाशयाच्या मुखाचं लस जर घेतल्यानंतर वयोगट 9 ते लग्नापर्यंत तर कुठल्याही स्त्रीला हा मुखाचा, गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे आता सिद्ध झाले. या जगामध्ये एका मिनिटाला 8 महिला फक्त या एका रोगावर मृत्यू पावतात. आणि ब्रेस्टचा जे आहे म्हणजे स्तनाचा कॅन्सर तोही फार मोठ्या प्रमाणात फैलावतो. ज्याचा उल्लेख चौगले मॅडमने आपल्या भाषणात केला की आपली आरोग्यशैली, आपल्या खाण्यामध्ये रासायनिक पदार्थ जाणं त्याचा एक फार मोठा परिणाम शरीरावर होतो. आता हे तात्काळ दूर होईल का तर तात्काळ ते दूर होणार. मग आपली जबाबदारी आहे निदान आपण लसीकरण करून हा रोग टाळू शकतो त्याचा सिद्ध आहे. आणि म्हणून या राज्याचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या या सगळ्या महिलांना कॅन्सर मुक्त करायचा संकल्प केला आणि मी सुरू केलं 2,49,000 या आमच्या शाळेतील महिला आहेत की ज्या वयोगट त्या लस मिळवून द्या. त्याशिवाय शाळेच्या बाहेर असलेल्या त्या मुली वेगळ्या. आणि मला आभार मानले पाहिजे सर्व शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, आज इथं बसलेले आपले अधिष्ठाता, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संपूर्णपणे आम्ही जिल्ह्यातील एक टीम तयार केली आणि आम्ही नियोजन केलं. आणि जवळजवळ आतापर्यंत शाळा सुट्टी लागायच्या आधी 25,000 डोसेसचं लस आपण या मुलींना दिलेली आहे. आता राहिलेली लस ही आपण देण्याचं नियोजन केलेलं आहे. आपण सगळी मोफत लस देणार आहोत. 1800 ते 2,000 रुपयाची किंमत आहे. किती जरी किंमत असली तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलीला मोफत देण्याचा संकल्प मी केलेला आहे. हा संकल्प मी पूर्ण केल्याचे राहणार नाही. आता हा टप्पा येत्या 4-5 महिन्यात
आम्हाला पूर्ण करायचं जिल्ह्यात। मला इनरवेअर ही आपली जी संस्था आहे आणि कुठली महिना दोन इनरवेअर आणि त्यानंतर रोटरी, त्यानंतर राधिका जोशींचं एक NGO आहे, या सगळ्या मला त्या मदत करताय। आणि आमची शासनाची सगळी टीम, मग त्या अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, अशा वर्कर्सना मी कामात लावलेला आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत। आता रसायनाला स्तराचा कॅन्सर, त्याबद्दल मेमोग्राफी म्हणजे आपण स्कॅनिंग केलं तर तो स्तनाचा कॅन्सर किती टक्क्यापर्यंत आलेला आहे किंवा तो झालेला नाही किंवा तो होणार नाही अशी शक्यता या मशीनमुळे आपल्याला समजून येणार। दुसरा टप्पा आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचा घ्यायचा, ते फक्त तपासणी आहे, मेमोग्राफी मशिनरीचं नाव आहे। आणि यामुळं एखाद्या महिलेलाही झाला असेल तर किती स्टेज आहे ती कळेल, कुणाला झालं नसेल तर त्याला भीती वाढवण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून हे 2 उपक्रम आपण हातात घेऊन येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला निरोगी करायचा आम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्याबद्दल हे काम मात्र सुरू आहे। या कामामध्ये जे आपल्या इनरव्ह्यूसाठी काम करणाऱ्या महिला सामाजिक संघटना असतील, डॉक्टर्स असतील, महिला डॉक्टर असतील, त्यांनी पुढे यावं, आम्हाला यामध्ये सहकार्य करावं एवढी विनंती मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी करतो। आपला दुसरा एक संकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची तपासणी सुरू झाली आहे। आता 1ली ते 12वी पर्यंत जी मुलं शाळेत शिकत आहेत आणि यांना चष्मे लागलेले आहेत त्यांची तपासणी आता सुरू झालेली आहे। मला वाटतं आपल्या कागद तालुक्यापासून आपण तपासणी सुरू केली आणि 22,000 मुलांची आता आम्ही डोळ्यात तपासणी केली आहे। मला वाटतं गणपती झाल्याबरोबर आम्ही त्यांना जे नंबर लागलेले आहेत ते नंबरचे चष्मे मोफत द्यायला सुरू करणार। आता बाहेर आपल्याला 2 मुलं त्यांना अतिशय दुर्धर आजार त्यांना बघितलं आणि त्यांच्या नातेवाईक सांगत होते की आम्हाला निवासी फिजिओथेरपी आपण करावं। मी त्यांना विश्वास देतो, तुम्ही कधी शेटा पार्कला गेला का नाही मला माहिती नाही। आता कोल्हापूर जिल्ह्याचं जे शासकीय महाविद्यालय ते आज CPR मध्ये भरते, छत्रपती प्रवीणा राजे हॉस्पिटल आहे त्याचं, आता ते पूर्ण मला नूतनीकरण आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि आपण 1100 हॉस्पिटल आपण शेटा पार्कला भरतोय। तुम्ही बघून आला तर तुमच्या लक्षात येईल एखादा व्यक्ती प्रामाणिकपणानं तळमळीनं काम करायला लागला की किती मोठं काम होऊ शकतं। हे CPR मध्ये 100 कोटी रुपये खर्च करून आणि जवळजवळ 2,000 कोटी रुपये खर्च करून आपल्याला शेटा पार्कमध्ये दिसून येईल। त्या ठिकाणी त्या आता बहीण होती त्यांना शब्द देतो की त्या ठिकाणी निवासी फिजिओथेरपी केंद्र मी काढल्याच्या राहणार नाही आणि अशा मुलांना दिलासा द्यायच्या राहणार नाही, अशा प्रकारचं मी विश्वास देऊ इच्छितो। आज अनेक कार्यक्रम असल्यामुळे मला यायला वेळ झाला, आपल्या सर्वांना निष्ठत बसावं लागलं, त्यामध्ये मी दिलगिरी व्यक्त करतो आणि लसीचा कोणताही रिॲक्शन येत नाही, कसलाही धोका नाही, पालकांच्या संमतीशिवाय आम्ही ते लसीकरण करत नाही। आणि मग याबद्दल ज्या ज्या मनात कोणाच्या शंका असतील तर इथं डॉक्टर शबीर अन्सारी इथं आलेले आहेत, आमच्याही सरकारनं आणि देशातील सगळ्या सरकारांनी याचं चांगलं संशोधन केलेलं आहे। त्यामुळं काही गैरसमज पसरवण्याची शक्ती सुद्धा या समाजामध्ये आहे, त्याचं सुद्धा निराकरण करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून कसलीही शंका आपली असेल तर आमचं ही संघटना शासकीय वैद्यकीय आमचा विभाग दूर करेल आणि याच्यात कसलीही शंका न आणता आपण ही संकोचपणाने लस घ्यावी आणि निरोगी व्हावं। परमेश्वराला तुम्हाला आयुष्यामध्ये कॅन्सर हा रोग जवळचा येऊ नये अशी मी प्रार्थना करतो, आपली रजा घेतो आणि अधिक कार्यक्रम असल्यामुळं अधिक न बोलता मी जायची परवानगी
घेतो. जय जय महाराज. सर 1 मिनिट